नमस्कार, मी रुपाली. रूपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. आज बनवूया मटार कचोरी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे तिखट, चाट मसाला, धने पावडर, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, सोप, जिरं, हळद, लसूण पाकळ्या, मटार, मैदा किंवा गव्हाचं पीठ पण घेऊ शकतो. पिठामध्ये मीठ घालते, तेल टाकून घेते. तेल इतपत की त्याचा गोळा बनला पाहिजे, म्हणजे ते कुसकुशीत होतात. असा गोळा झाला पाहिजे याचा. पाणी टाकून मळून घेते. डो तयार आहे. थोडा वेळ रेस्टला ठेवूया. कढई ठेवते. आतमधलं सारण बनवून घेऊ. तेल टाकून जिरं घातलं, सोप घालून घेते, लसूण पाकळ्या, मटार, मिरची राहिली होती, मिरची टाकते. मिरची होते ती तशी पण. हळद, चाट मसाला नसला तर आमचूर पावडर किंवा लिंबू असलं तर चालते. धने पावडर, तिखट गरजेनुसार, मीठ पण गरजेनुसार, कोथिंबीर. आमच्या विदर्भामध्ये याला मटार म्हणत नाही, याला हिरवा वटाणा म्हणतात. चॉपरमध्ये चॉप करून घेऊ आपण. हे मिक्सरमध्ये पण काढू शकतो. गोळे बनवून घेतले. आता पारी बनवून घेते. त्यात बनवलेलं सारण घालून घेऊ. आणि बांधून घेऊ. ते कचोरी बनवून घेऊ. कचोरी ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या बनवा. मी छोट्या छोट्या बनवल्या. सगळ्या बनवून घेऊ. कचोऱ्या बनल्या सर्व. आता कढई ठेवून तेल तापवून घेऊ. तेल इतपत की ते खूप गरम नसलं पाहिजे. म्हणजे कडक असलं तर त्या वरून होतील आणि आतमध्ये होणार नाहीत. त्याच्यामुळे ते छान अशा क्रिस्पी होण्यासाठी तेल थोडंच गरम करा, जास्त गरम करू नका. चला तर सगळं कचोऱ्या बनवून तळून घेऊ. कमीच पावरवर, कारण त्यावरून छान होतील मग. झाली एक बाजू, पलटवून घेऊ. एक तर छान टम्म फुगली. बाकी आहेत. झाल्या. आता काढून घेते ह्या टिश्यू पेपरवर.
बाकीच्या उरलेल्या तळून घेते. त्याच्यासोबत मिरची पण तळून घेते. कचोरीसोबत छान लागते मिरची. झालेल्या पालट्या करून घेते. मिरच्या झाल्या आता छान, काढून घेते त्या. आणि याच्यासोबत टोमॅटो आणि पुदिन्याची चटणी ही स्पेशली माझ्या मुलाने केलेली आहे. तर इथपर्यंत आल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूनच टाका. चला तर मग भेटूया नंतरच्या रेसिपीज.